शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील आनंद ऋषीजी हॉस्पिटल रोडवरील एका खासगी प्लॉटचे गेट आणि पार्किंग ऑफिसचे कुलूप तोडून 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अनधिकृतपणे घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अविनाश बाळासाहेब कुमार यांनी बुधवारी फिर्याद दिली आहे। त्यानुसार गुचाबाई चंदन चव्हाण, चिंदमबाई चव्हाण, शास्त्री छोट्या काळे व इतर अनोळखी 10 ते 15 महिला पुरुष यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, शाश्वत उपजीविका, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले। केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास अभियानामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जागी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान या योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे आदी उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यामध्ये सराफ व्यापाराला अडवून 10,56,000 रुपयांचा सोने चांदीचे दागिने लुटणारा आणि त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर थेट गोळीबार करून पळून गेलेला कुख्यात आंतरजिल्हा गुन्हेगाराला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल, 4 जिवंत कारतुसे व 2 मोबाईल असा 1,34,000चा मुद्देमाल जप्त केला। पाऊलस कचरू गायकवाड असे त्याचे नाव आहे। शहरातील वाढती अस्वच्छता, सर्वत्र साचलेला कचरा, अतिक्रमणांचा विळखा, मोकाट कुत्री व जनावरांचा वाढता उपद्रव यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या प्रश्नांवर आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक होत शुक्रवारी महापालिकेत बैठक घेतली आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। अधिकारी व कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढत शहरातील बिघडलेल्या परिस्थितीचा जाब विचारला, प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना देत कामकुचारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले। बोलेगाव परिसरात रस्त्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये आणि टपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या 6 दारू अड्ड्यांवर छापे घालून तोफखाना पोलिसांनी मंगळवारी उद्ध्वस्त केले। याबाबत पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांना गोपनीय माहिती मिळाली होती। पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, अंमलदार दिनेश मोरे व हेमंत जिणे यांच्या पथकाने बोलेगाव येथील गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाभळीच्या झाडाच्या आडोशाला लाकडी टपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर छापे घातले। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।